नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या KTHM महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. FYBA या वर्गामध्ये आपण प्रकरण तिसरं जे आहे त्याला सुरुवात करणार आहोत. तर आपण बघूया आपलं पुढचं प्रकरणाचं नाव आहे कल्चर इक्वॅलिटी अँड सोशल एक्सक्लुजन, संस्कृती, समानता, बहिष्कार, सामाजिक बहिष्कार असे या प्रकरणाचं नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी आपण आज संस्कृती, कल्चर, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे संस्कृतीची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि पैलू यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर आता संस्कृती या संदर्भात आपण सुरुवातीची माहिती बघणार आहोत. त्यामध्ये संस्कृती हा शब्द आपल्याला सर्वश्रुत आहे. संस्कृती म्हणजे नेमकं काय हे बघण्यासाठी आपल्याला विचारवंतांच्या काही व्याख्या बघाव्या लागतील. त्यामध्ये पहिली व्याख्या आहे ती म्हणजे हर्स्कोविट या नावाच्या विचारवंताची, वातावरणाचा मानवनिर्मित भाग म्हणजे संस्कृती होय. आता वातावरणाचा मानवनिर्मित भाग म्हणजे काय की मानवासभोवताली असणारं सामाजिक सांस्कृतिक वातावरण जे आहे त्याचा अभ्यास त्या ठिकाणी संस्कृतीमध्ये होतो. जे जे मानवनिर्मित आहे ते मानवनिर्मित घटकांचा अभ्यास संस्कृतीमध्ये केला जातो. माणसाने आपल्या गरजा भागवण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती केली. ही वस्तुरूप संस्कृती आहे, भौतिक संस्कृती आहे, म्हणून याला संस्कृती असं म्हटलेलं आहे हर्स्कोविट नावाच्या विचारवंताने. म्हणजेच काय की माणसाने निर्माण केलेले सामाजिक सांस्कृतिक अशा प्रकारचं जे काही असेल, सर्व प्रकारचं निर्मिती जी असेल त्या निर्मितीला त्याने संस्कृती असा शब्दप्रयोग वापरलेला आहे. आता संस्कृती या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी अजून काही विचारवंतांच्या व्याख्या आहेत, त्या व्याख्या सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर आपण पुढची व्याख्या बघणार आहोत. इरावती कर्वे या सामाजिक मानवशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होऊन गेलेले आहेत. त्यांच्या दोन व्याख्या आहेत, त्यापैकी पहिली व्याख्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. ती म्हणजे संस्कारमय आणि संस्कारपूर्ण जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रीत, जीवन पद्धती आणि जीवन मूल्य, त्याला त्यांनी संस्कृती असं म्हटलेलं आहे. आता संस्कार हे समाज परत्वे, देश परत्वे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतात. जशी संस्कृती तशा प्रकारचे संस्कार हे सामाजिकरण या प्रक्रियेद्वारे बाल्यावस्थेपासून तुमच्या आमच्या मनावर किंवा संपूर्ण मानवी समुदायाच्या जीवनावर बिंबवले जातात किंवा मनावर बिंबवले जातात आणि त्यातून हे संस्कार, त्याला पुढे संस्कार असं नाव दिलं गेलं. मग संस्कार म्हणजे नेमकं काय? वागणं, बोलणं, चालणं, सगळ्या प्रकारचे जे काही रीतिरिवाज आहेत ते संस्कारामध्ये येतात. मग समजा एखादी व्यक्ती आपण असं म्हणतो किती सुसंस्कृत आहे, संस्कारानुसार ती अनुकरण करते, म्हणजे संस्कार पूर्ण असं जीवन जे आहे त्याला संस्कृती असं म्हटलेलं आहे. मग आता जीवनशैली, जीवन मूल्य ही वेगवेगळ्या प्रकारची असते आणि म्हणून संस्कार जे आहे त्यामध्ये जीवनशैली आली. आता बोलणं चालणं असेल, वेशभूषा असेल, केशभूषा असेल, सगळ्या प्रकारचं जीवन जे आहे त्याला त्यांनी जीवनशैली असं नाव दिले. त्याला लाईफस्टाईल हा इंग्रजी शब्द योग्य वाटतो. म्हणजेच काय, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी, केशभूषा वेगळी आहे, वेशभूषा वेगळी आहे आणि हे आपल्याला संस्कृती या घटकामध्ये बघायचं आहे. आता व्याख्या पुन्हा एकदा आपण बघूया. संस्कारमय आणि संस्कारपूर्ण जीवन जगण्याची जीवनशैली, जीवनमूल्य, त्याला त्यांनी संस्कृती असं म्हटलं इरावती कर्वे यांनी. त्यांची दुसरी व्याख्या आहे ती आपण बघणार आहोत. ती म्हणजे कोणती की डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप आणि डोळ्यांना न दिसणारी परंतु विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती. आता डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप, आता जे जे डोळ्यांना दिसतं त्याला आपण भौतिक गोष्टी असं म्हणतो. उदाहरणार्थ ज्या काही आपल्या सभोवताली वस्तू असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल किंवा टेलिव्हिजन असेल किंवा टेबल, खुर्ची, क्लासरूम असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या टू व्हीलर, फोर व्हीलर, सगळ्या प्रकारच्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू संपूर्ण मानवनिर्मित आहेत, त्या काही निसर्ग निर्मित आहे आणि त्यामुळे त्या भौतिक किंवा वस्तुरूप संस्कृतीला त्यांनी भौतिक संस्कृती असं म्हटलेलं. मग संस्कृतीचा हा प्रकार आहे, परंतु बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या संस्कृतीमध्ये आहेत परंतु ते आपल्याला डोळ्याला दिसत नाही, परंतु त्याची जाणीव जी आहे ती आपल्याला क्षणाक्षणाला होते किंवा वेळोवेळी होताना आपल्याला बघायला मिळते. आता यातला एक महत्वाचा मुद्दा आपल्या या ठिकाणी बघायचा आहे, तो म्हणजे कोणता
की मनोमन आकलन होणारी सृष्टी, उदाहरणार्थ श्रद्धा, ज्ञान, मूल्य, प्रमाणक, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत अमूर्त आहे, डोळ्याला दिसत नाही परंतु आहे की नाही. म्हणजे थोडक्यात ज्ञान हे अमूर्त आहे. म्हणजे आपल्या सभोवताली असणारं जे काही भौतिक जग आहे त्या भौतिक जगाबद्दल आपल्याला ज्ञान आहे, सामाजिक जगाबद्दल ज्ञान आहे, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान जे आहे ते आपल्याला होतं. आपल्याला स्वर्ग, नरक अशा ज्या संकल्पना आहेत समाजामध्ये निर्माण झालेल्या त्याबद्दल सुद्धा आपण मनोमय जी सृष्टी आहे ती बघतो किंवा कल्पना करतो. म्हणजे कल्पनायुक्त असं जीवन जे आहे त्याला त्यांनी संस्कृती असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप आपण बघतो, तिला स्पर्श करू शकतो, आपल्याला ती जाणवते. परंतु दुसरा जो भाग आहे तो म्हणजे कोणता की अमूर्त, ऍबस्ट्रॅक्ट कल्चर. आणि हे डोळ्याला आपल्याला दिसत नाही परंतु त्याचं अस्तित्व आहे. संस्कार आपल्याला हे वर्तनातून दिसतात परंतु ते आहे. श्रद्धा, विश्वास, प्रमाणक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी जाणवतात. आणि म्हणून डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तू आणि डोळ्यांना न दिसणारी परंतु विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती होय. आता या संस्कृतीच्या व्याख्या बघितल्यानंतर पुढची काही एक विचारांची व्याख्या आहे तो म्हणजे क्लकहाईन. क्लकहाईन नावाचा विचारवंत असं म्हणतो की जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती. आता जीवन जगण्याची पद्धती म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणच्या समुदायाचे जगण्याची पद्धती वेगळी. खाणं, पिणं, बोलणं, चालणं, आहार, रीतिरिवाज, सण, समारंभ, धर्म या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भिन्न भिन्न आहेत. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की संस्कार तर आहेतच परंतु जगण्याची पद्धती, प्रत्येक माणूस कसा जगतो तो त्याच्यावर झालेल्या संस्कारानुसार, ज्या संस्कृतीमध्ये किंवा ज्या परिवेशामध्ये तो वाढतो त्या ठिकाणी त्याच्या प्रकारची लाईफस्टाईल जी आहे त्याची निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते. म्हणजे जीवन जगण्याची पद्धती म्हणजे संस्कृती होय. थोडक्यात संस्कृती ही जीवन जगण्याची पद्धती आहे आणि त्यामुळे संस्कृतीच्या वेगवेगळ्या व्याख्यांवरून आपल्याला संस्कृतीची काही वैशिष्ट्य बघायची. काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कल्चर. पहिलं आहे संस्कृती मानवनिर्मित आहे. बऱ्याचशा गोष्टी या मानवनिर्मित आहे, माणसाने निर्माण केलेल्या आहे. आणि जीवन जगताना आपल्याला असं म्हणता येईल की ही मानवनिर्मित ज्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला डोळ्यांमध्ये धूळ जाऊ नये म्हणून माणसाने गॉगल बनवला किंवा दिसावं, दूरचं दिसावं, जवळचं दिसावं त्यासाठी चष्मा बनवला. थोडक्यात हा मानवनिर्मित आहे. म्हणजेच काय, वस्तू संस्कृती ही मानवनिर्मित आहे. लॅपटॉप असतील, मोबाईल असतील, कॅमेरे असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मानवनिर्मित आहेत. तसंच मानवनिर्मित काय काय आहे, बऱ्याचशा गोष्टी मानवनिर्मित आहे. निसर्गनिर्मित काय काय, तर निसर्गनिर्मित नद्या, नाले, डोंगर, पर्वत सगळे हे निसर्गनिर्मित आहे. परंतु मानवनिर्मित मध्ये बऱ्याचशा वर्तन प्रकार आहे, कायदे आहे, रीतिरिवाज आहे, परंपरा आहे, प्रथा आहे, या सगळ्या गोष्टी माणसाने निर्माण केलेल्या आहे. आणि म्हणून संस्कृती मानवनिर्मित आहे. आता अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की वेरूळ अजिंठ्याची डोंगर हे नॅचरल आहे, निसर्गनिर्मित आहे. परंतु माणसाने त्या ठिकाणी कोरीव काम केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्या तयार केलेल्या आहेत, या लेण्या सगळ्या मानवनिर्मित आहेत. आणि म्हणून संस्कृती ही मानवनिर्मित आहे. कल्चर इज मॅन मेड, म्हणजे माणसाने निसर्गावर मात करून किंवा निसर्गाला आपल्या काब्यात घेऊन आपल्या सोयीनुसार तशा प्रकारच्या वस्तू बनवल्या, तशा प्रकारच्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल हे निसर्गनिर्मित जरी असेल परंतु त्याचा वापर करून माणसाने वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीची साधने निर्माण केली, त्यामुळे दळणवळण क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झाली. म्हणजेच काय, संस्कृती मानवनिर्मित आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कोणतं की संस्कृती प्रसरणशील आहे. आता प्रसरणशीलता हा संस्कृतीचा गुणधर्म आहे. म्हणजेच काय की एक मुद्दा आपल्या ठिकाणी असं जाणवतो की एका ठिकाणी असणारी गोष्ट दुसऱ्या कल्चरमध्ये आपल्याला बघायला मिळते. उदाहरणार्थ इंग्रज भारतामध्ये आले, 150 ते 200 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि या 150 ते 200 वर्षाच्या कालखंडामध्ये हजारो किलोमीटर वरून आलेले हे ब्रिटिश, त्यांचं कल्चर आपण स्वीकारलं, भाषा, रीतिरिवाज याचा प्रचार आणि प्रसार झाला. आज आपण बघतो की संगीत असेल, वेस्टर्न संगीत असेल किंवा पौर्वात्य संगीत असेल, हे आपण ऐकतो किंवा आपल्याला ते ऐकून आनंद वाटतो. थोडक्यात काय की संस्कृतीचा प्रसार होतो किंवा प्रसरणशीलता हा संस्कृतीचा गुणधर्म आहे. त्यानंतर संस्कृती जी आहे ती संचयशील आहे. म्हणजेच काय की संस्कृतीमध्ये रोज रोज नवनवीन प्रकारची भर पडते, नवीन ज्ञानाची भर पडते, नवीन शोध लागतात, नवीन गोष्टी ज्या आहेत आपल्याला माहिती होते. म्हणजेच काय, आज माहितीचं जग आहे, इन्फॉर्मेशन एज आपण असं म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे शोध, चंद्रावर कुठल्या घडामोडी घडतायत, अवकाशामध्ये काय होत आहे,
जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठं काय काय घटना घडत आहेत याचं आपल्याला लाईव्ह चित्रण आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आज जग किंवा मानवाने इतकी प्रगती केलेली आहे की त्यामुळे ज्ञानाची भर पडते. कल्चर, आपण जुने गाणी बघितले ते वेगवेगळे, आता रिमिक्स आलं, नवनवीन प्रकारचं संगीत आलंय, नवनवीन प्रकारच्या चालीरीती आल्या, प्रथा आल्या, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पूर्वीपेक्षा आज वेगळ्या बघायला मिळतात. म्हणजेच काय, संचयशीलता हा संस्कृतीचा महत्वाचा गुणधर्म आहे. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं ते म्हणजे संस्कृती आदर्श निर्माण करते. आदर्श कशाच्या बाबतीमध्ये आहे तर समाजाने घालून दिलेल्या ज्या काही रीतिरिवाज, प्रथा, परंपरा या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे संस्कृती समाजासमोर आदर्श निर्माण करते. उदाहरणार्थ महात्मा गांधी असतील, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की इतरही महापुरुष आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अन्य समाजामध्ये महात्मा फुले असतील, या सगळ्या समाजसुधारकांनी केलेल्या सुधारणा असतील. त्यामुळे संपूर्ण मानवी समाज जो आहे तो बदललेला आहे. संस्कृती समाजासमोर आदर्श निर्माण करते. कुठली गोष्ट आदर्श आहे, कुठली गोष्ट आदर्श नाही हे समाज ठरवतो आणि म्हणून संस्कृती समाजासमोर आदर्श निर्माण करते. आणि हा आदर्श जो आहे तो आदर्श प्रत्येक बालकाच्या मनावर बिंबवला जातो. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज बाल्यावस्थेमध्ये असताना राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवले. म्हणजेच काय, त्यानुसार त्यांचं व्यक्तिमत्व तयार झाले. म्हणजेच संस्कृती समाजासमोर आदर्श निर्माण करते. हा संस्कृतीचा महत्वाचा गुणधर्म आहे किंवा त्याचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आपल्याला पुढचं वैशिष्ट्य बघायचे, संस्कृती परिवर्तनशील आहे. म्हणजेच काय की आज असणारी गोष्ट उद्या असेल असं नाही. भविष्य काळामध्ये अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे शोध, वेगवेगळ्या प्रकारचे बदल त्या ठिकाणी होतात. म्हणून संस्कृती ही परिवर्तनशील आहे. आता परिवर्तन म्हणजे काय की शेकडो वर्षापूर्वी स्त्रियांवर अनेक बंधनं होती. स्त्रियांच्या बाबतीमध्ये ही बंधनं होती, परंतु समाजसुधारकांनी, उदाहरणार्थ राजाराम मोहन राय यांनी सतीची प्रथा बंद केली आणि त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा बदल आपल्याला बघायला मिळतो की स्त्रिया सती जाणं बंद झालं. 2 बायका करायला प्रतिबंध करण्यात आला. द्विभार्या प्रतिबंध कायदा 1956 साली झाला. म्हणजे परिवर्तन झालं. बालविवाह बंद झाले. म्हणजेच काय की शेकडो वर्षापूर्वी असणाऱ्या प्रथा आज नाही, किंवा हुंड्याची प्रथा बरेच वर्ष चालू होती, आता ती हळूहळू कमी होत चालली. थोडक्यात काय की परिवर्तनशीलता हा समाजाचा महत्वाचा गुणधर्म आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपल्याला बघायचं ते म्हणजे कोणतं, संस्कृती ही सामायिक आहे. सामायिक आहे म्हणजे काय की समाजाच्या मालकीची, ती वैयक्तिक मालकीची नाही. रीतिरिवाज, सण, समारंभ हे प्रत्येकाच्या मालकीचे आहेत, समाजाच्या मालकीचे आहेत. उदाहरणार्थ आग्र्याचा ताजमहाल असेल, जगातली एक सुंदर वास्तू आहे, परंतु तो ताजमहाल हा सामायिक मालकीचा आहे, भारताचा आहे. किंवा सरदार सरोवर या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिशय उंच पुतळा, सुंदर पुतळा जो आहे तो देशाची सामायिक मालकी आहे. दिल्लीचा लाल किल्ला असेल, ही सामायिक आहे. म्हणजे रीतिरिवाज असतील किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या या सामायिक स्वरूपाच्या आहेत. म्हणून संस्कृती ही सामायिक आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे, संस्कृती संक्रमणशील आहे. संक्रमणशीलता म्हणजे काय, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञानाचा वारसा, अनुभवाचा वारसा जो आहे तो जाताना आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की आजोबा आजींकडून ज्ञान आपल्या वडिलांकडे आलं, आईकडे आलं, आईकडून वडिलांकडून पुढच्या पिढीकडे हे ज्ञान किंवा तुमच्या आमच्यापर्यंत हे ज्ञान आलं. म्हणजे ते असेल पाककला असेल, नृत्यकला असेल, अभिनय असेल किंवा इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या कला असतील तर त्या पुढच्या पिढीकडे आलेला आपल्याला बघायला मिळतात. संक्रमणशीलता हा एक महत्वाचा गुणधर्म आपल्याला संस्कृतीमध्ये बघायला मिळतो. आता हा संक्रमणशीलता ही कोणत्या बाबतीमध्ये आहे तर वेगवेगळ्या बाबतीमध्ये. म्हणजे ज्ञान संक्रमित होतं असं नाही, अनेक गप्पा गोष्टी असतील, अनुभव असतील किंवा व्यावसायिक कौशल्य असतील, ती कौशल्य सुद्धा पुढच्या पिढीकडे संक्रमित होताना आपल्याला बघायला मिळतात. हा एक संस्कृतीचा महत्वाचा गुणधर्म आहे. त्यानंतर आपण पुढचा गुणधर्म बघणार आहोत तो म्हणजे संस्कृती ही जशी भौतिक आहे तशी अभौतिक स्वरूपाची सुद्धा आहे. आणि भौतिक आणि अभौतिक हे 2 प्रकार जरी असले तरी काही पुस्तकांमध्ये संस्कृतीचे मध्ये अभौतिक हा प्रकार जो आहे तो वैशिष्ट्यांमध्ये दिसताना आपल्याला बघायला मिळतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की संस्कृती ही वैयक्तिक आहे, वैयक्तिक स्वरूपाची नाही, सामायिक आहे किंवा ती हस्तांतरित होते
ती प्रसरण पावते, ती सापेक्ष आहे, कालमानात तिच्यामध्ये बदल होतो आणि म्हणून संस्कृतीच्या या व्याख्यानावर विविध वैशिष्ट्ये जे आहे ते आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले आहे. तर आज आपण संस्कृतीची वैशिष्ट्य बघितली. तर आपण आता थांबूया. धन्यवाद. पुढच्या वेळेस नवीन मुद्दा घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत थँक्यू.